निंबाळकर यांची आपल्याला पाहायला मिळते. उत्तरेश्वर करंडक 2021 पर्व दुसरा आणि या दुसऱ्या पर्वातला हा आजचा 5वा दिवस. टॉस जिंकला अमर युवा प्रतिष्ठानच्या विरोधात सुवर्णयुग संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला अनुसरून आता आपण बघतोय क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. मैदानामध्ये यष्टी रक्षक आहे, यष्टी रक्षकाच्या मागे शॉट थर्ड मॅन, त्याच्या बाजूला आपण बघतोय गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे, शॉर्ट पॉईंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे, एक मिड ऑफला आहे. ऑनसाइड मध्ये जर का आपण बघितलं तर शॉट स्क्वेअर लेग आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय मिड ऑन मध्ये. उर्वरित 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय डीप मध्ये, एक वायडिश मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन. उर्वरित गोलंदाज पहिल्या षटकाचा खेळ करण्यासाठी तयार आहे. पहिला चेंडू आउटसाइड दी लेग स्टेम आणि पंचांचा इशारा येतो नो बॉलचा. चा हा चेंडू आहे अमोल पवार साठी. अमोलनं खेळलाय आक्रमक पवित्रा पहिल्या चेंडूवरती. फ्री हिटचा चेंडू आहे, जरी झेल झाला असला तरी जीवनदान मिळते आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू झाला. पहिला चेंडू नो अवांतर फेकला गेला आणि या 2 धावा. एकूण पहिल्या चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय बिनबाद 3 अशी सावध सुरुवात आहे ती फलंदाजी करणाऱ्या अमर युवा प्रतिष्ठान या संघाची. हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय, रूम बनवली आहे. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी एक सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावते. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अमोलनं आपल्या धावसंख्येचं खात खोललं. एकूण 3 चेंडू त्याने फेस केले. 3 चेंडूंमध्ये 3 धावा बनवण्यामध्ये यश मिळालंय. सुमित कांबळे नौका फलंदाज खेळपट्टीवरती स्ट्राईक. हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये जज केलं परंतु कॅरी करू शकला नाही. अंतिम क्षणाला चेंडू जमिनीवरती पडला आणि झेल सुटतोय. अशा वेळेला या चेंडूवरती धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावतोय. 6 धावा धावफलकावरती लागत आहेत. आमचे सहकारी समालोचक आपण बघतोय मनोज बेल्लेकर सर. सर हा स्ट्रेस आहे सलग 5 दिवस या टुर्नामेंटमध्ये आणि कडाक्याचं ऊन आहे. जेवढी रात्री थंडी पडते तितक्याच कडाक्याचं ऊन आपल्याला दिवसभर पाहायला मिळतं. हा चेंडू चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत. अंतिम क्षणाला कॅरी केला आणि आपल्याला हादरा बसतो. पहिला फलंदाज बाद. हॅलो, धन्यवाद शुभम. उत्तरेश्वर करंडक लोहगावातली ही मानाची स्पर्धा आहे आणि गेले 4 दिवस आपण ऐकतोय निंबाळकर घराण्याला जो मान आहे ते मनोज बेल्लेकर सर वारंवार सांगतायत आणि तितकंच भारदस्त आयोजन आपल्याला या आर.एस. खांदवे क्रिकेट ग्राउंडवरती पाहायला मिळतंय. एक भारदस्त टुर्नामेंट, या लोहगावातली प्रतिष्ठेची टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटचा आजचा 5वा दिवस. नौका फलंदाज मैदानामध्ये येतो शुभेंदू पांडे. इन ॲट पोझिशन नंबर 3 खेळपट्टीवरती उभा असेल. नॉन स्ट्राईक एंडला असणार अमोल पवार. गोलंदाजी मार्गावरती मात्र गोलंदाज कंटिन्यू सुमित जंगम, ज्याने अद्यापपर्यंत चेंडू फेकले 4, त्यापैकी पहिला अवांतर. उर्वरित 3 चेंडूंवरती 3 धावा आणि एक सफलता त्याला मिळाली. योगेश दादा निंबाळकर या शृंखलेचे सर्वे सर्वा. हा चेंडू वळून मारलाय, यश मिळतंय. 4 धावांसाठी गेलाय चौकार. एक बाद 8 धावा धावफलकावरती पाहायला 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हा चेंडू थोडीशी तू महिमे पाहायला मिळाली. एक सिंगल पूर्ण होते. सिंगलच्या बरोबरीनं 11 धावा धावफलकावरती लागतात.
पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती धावा आहेत त्या 11. हॅलो. एक बाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बावीस नोव्हेंबर या तारखेपासून आपण बघतोय सलग टुर्नामेंट मनोज बेलेकर सर करतात आणि आज थोडंच आपण बघतोय थकवा जाणवतोय. शेवटी ती ह्युमन बॉडी आहे आणि कुठेतरी थकणारच. हा चेंडू खोलवर टप्प्याचा यष्ट्यांच्या अगदी समोर फेकला गेला आहे. मिडल स्टिकच्या समोर पंचांकडे अपील केली गेली आणि पंचांनी बोट उंचावला. अर्थातच फलंदाज पायचीत बाद. थँक्यू शुभम. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांकडे आलेला हा निर्णय आपण बघतोय. बॅटची एज घेऊन पॅडवरती गेला आणि त्यानंतर आपण बघतोय एज असल्या कारणामुळे सेफ आहे, नॉट आउट. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला उमेश कोलते या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला अमोल पवार. नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय शुभेंदू पांडे. 6 चेंडूंमध्ये 8 धावांचा खेळ करणारा हा अमोल स्ट्राईक एंड वरती उभा आहे. उमेश. हा चेंडू चांगला फटका आहे, सरळ खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीनं 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मनोज सर खरं तर या मैदानानं 100 धावांचा आकडाही पाहिलाय आणि कमीत कमी धावसंख्येचा पाठलाग करताना होणारी दमछाक सुद्धा पाहिली आहे. अशा वेळेला सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. षटकार येतोय. षटकाराच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 1 बाद 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न आणि पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्न 2 फलंदाज करतात. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर उसळी सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये. 2 बाद 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अमर युवा प्रतिष्ठान संघ फलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडू अद्यापर्यंत फेकून झालेत. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही.
फलंदाज सेफ होता. खरं तर पायचीतची अपील केली गेली होती आणि तिसऱ्या पंचांकरवी आपण बघतो नाबाद घोषित केलं गेलं. दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार. आक्रमक पवित्रा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याच आक्रमक पवित्र्यामध्ये जोश बरोबर होश असणं सुद्धा महत्त्वाचं होतं आणि अशा वेळेला फलंदाज विकेट टाकून तंबूमध्ये परतलाय. 2 बाद, धावफलकावरती धावा आहेत ते 21. अजूनही उर्वरित काही चेंडूंचा आणि येणाऱ्या काही षटकांचा खेळ बाकी आहे. कितपत मजल मारणार अमर युवा प्रतिष्ठान हे अजूनही प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज उमेश कोलते अद्यापपर्यंत 4 चेंडू फेकले, 10 धावा जरी खर्च केल्या असं तरी महत्त्वाचा फलंदाज त्यानं बाद केलाय अमोल पवार जो निखिल, घातक तुम्ही होता. म्हणला ते अगदी बरोबर आहे की मैदानाच्या आतमध्ये जोश बरोबर होश सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो आणि होश जो आहे हा गमवून अजिबात आला. रविराज निंबाळकर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. रविराज निंबाळकर येतोय. मनोज सर आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंडला शुभेंदू पांडे. गोलंदाज उमेश कोलते पुन्हा एकदा तयार. हा चेंडू फुलटॉस डिलिव्हरी होती. मेन पंचांकडून आपण बघतोय नो बॉलचा इशारा आला आणि या नो बॉलच्या साथीने एक धाव धावून पूर्ण केली गेली. म्हणजे 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 23 धावा धावफलकावरती लागत आहेत. या पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अर्थातच तुम्हाला मुक्तपणे फलंदाजी करता येईल. मगाशी आपण पाहिलं की आता अजून थोडं कमी करा की फलंदाजाने होश गमावला होता. इथे गोलंदाजाने होश गमावलाय. होश सगळ्यात महत्वाचा असेल. फ्री हिट आहे आणि या दरम्यान बिघडीकांचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, इथे झेल होईल परंतु फ्री हिट आहे त्यामुळे फलंदाज नाबाद असणार आहे. सुवर्णयुग आणि यांच्या विरोधात आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अमर युवा प्रतिष्ठान ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला. अमर युवा फाउंडेशन हा कॉलबॅकला संघ जाऊन जे पोहोचलेला आहे. शिवगर्जना संघाने याच्या अगोदर एक मजल मारली गेली. निखिल सामना आहे इथं खूप मजेशीर आपण पाहतो. म्हणजे जे संघ असं वाटतात की आता इथे हे संघ कदाचित कॉलबॅकला राहतील, हे संघ सुपर एटला पोहोचतील, परंतु बरीचशी बाकीही बऱ्याच जणांची फेल ठरली गेली. हा सगळी अनुमान आपण बघतोय असफल ठरली आहेत. खरं तर सकाळची अवस्था आपण बघितली पहिल्या सामन्यातली. इथे स्क्वेअर चेंडू आहे. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज होती शिवराज संघाला आणि फलंदाज बरेच होते, परंतु त्या 12 चेंडूंमध्ये 5 फलंदाज सलग बाद झाले. हे मैदान आहे वेगळ्या वेळेला वेगळे रंग दाखवत आहे. आणि विशेष म्हणजे काय, या 12 चेंडूमध्ये 14 बनवतो असताना 5 फलंदाज बाद झाल्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये निश्चितप्रमाणे जाऊन जे पोहोचला आणि फक्त 5च धावा झाल्या होत्या. इथे हा चेंडू खूप उशिरा खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू डॉट चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय निर्धाव आपल्याला जो पाहायला मिळतोय. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता मैदानाच्या आतमध्ये दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 25 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 2 बाद 25 धावा आहेत. सुमित या दरम्यान गोलंदाजी मार्ग होते, आपण त्याला पाहणार आहोत. माफिया काय करमात मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडून केली जाते ते मात्र आपल्याला पाहायचंय. सुमित गोलंदाजी मार्ग होते असताना आणि स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. जो स्ट्राईकला फलंदाज जो आहे तो शुभेंदू पांडे हा फलंदाज आहे. शुभेंदू पांडे आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला रविराज निंबाळकर आहे. लकातले चेंडू खेळून काढायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथं आलेली एक सिंगल असेल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलं कापड पाहतोय. पुढे जाऊन पोहोचेल तो आता 26 धावा धापलकावरती यात्रेला आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय. सुमित जंगम या दरम्यान आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. सुवर्णयुक्त असणारा हा सुमित आहे.
परत एकदा खूप उशिरा इथे मात्र हा चेंडू निश्चितप्रमाणे तो खेळला गेला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. धाबा धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे जी स्थिर असणार आहे. संघाची धावसंख्या जी आहे ती आता 26 धावा धाबालकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 26 रन आहे, 26 वरती धाबालक आहे. गोलंदाज तयार असेल, गोलंदाजी मार्कवरती. या दरम्यान रवीच्या पाठमधून चेंडू खेळला जाईल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे मात्र रवी बाद. रवीच्या रमणे फलंदाज बाद. रवीच्या रूपाने धक्का क्रमांक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय तो तिसरा आहे. 3 बाद धावकरती धावसंख्या जी आहे ती एकूण अमरिया प्रतिष्ठान 26 धावा धावकरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय एक नवीन फलंदाज जो आलाय. बघा नवीन फलंदाज जो नॉनट्रॅकच्या बाजूला असेल. स्ट्राईकला शुभेंदू पांडे आहे. अमर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. शुभेंदू पांडे जो आहे तो शुभेंदू या ठिकाणी आपल्याला फलंदाजी मार्कवरती जो पाहायला मिळतोय. आणि विशेष म्हणजे काय नवीन आलेला जो काही आणि इथे चेंडू एस्टेनवरती नाही, चेंडू डायरेक्ट फलंदाजाला लागला गेलाय. धाबा धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते 27 धावा धाबा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 1:25 हा आताचा वेळ आहे. आज सामना धरून अजून 5 सामने आपल्याला निश्चितप्रमाणे खेळायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला वेळ जो आहे प्रत्येक जण अगदी आपण पाहतोय वेळ वाचण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकदा सुमित तयार उजव्या हाताने मारा करेल. अमर यासाठी मारा मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू भन्नाट वेगाचा पाहायला मिळाला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. धाबलकावरती धावसंख्या स्थिर आहे. धाबलकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण 27 धावा आहेत. फलंदाज बाद झाले ते एकूण 3 आहेत. बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहिलं तर बाद होणाऱ्या फलंदाज आहे एक अमोल पवार बाद झालाय, एक रविराज निंबाळकर बाद झालाय आणि सुमित कांबळे असे 3 फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. सन्मानपूर्वक चेंडू खेळला जातोय. तिसरं षटक संपले गेले. 9च्या सरासरीने 27 धावा या दरम्यान बनवल्यात. 3 षटकं संपलेले आहेत. चौथ्या षटकासाठी कोण येतो ते आपल्याला पाहिजे. या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित असणारे मला वाटतं पहिल्या दिवसामध्ये सुद्धा उपस्थित होते निलेश दादा, पण काही कामानिमित्त व्यासपीठाकडे येऊ शकलेले. त्यामध्ये दत्तात्रयजी खांदवे साहेब जे आहेत, जयबाप ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून मला गॅलरी सौजन्य मिळालेलं आहे. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी रघुनाथ निंबाळकर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभस्ते आपण दत्तात्रय खांदवे साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. जयबाबा ट्रान्सपोर्टचे ओनर आहे. या
या दरम्यान आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळला जाईल. पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रनचा अवकार आहे. थँक्यू. इथे आपण पाहतोय जयबाबा ट्रान्सपोर्टचे असणारे ओनर आदरणीय दत्तात्रय खांदवे साहेबांचा सन्मान नागुणाजी निंबळकर साहेबांच्या शुभ हस्ते ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. नेहमीच गावात कोणत्याही क्रिकेटच्या स्पर्धा असल्या की खूप मोठं योगदान असतं आणि खूप मोठे सहकार्य प्रत्येक अगदी स्पर्धेला देणारे आदरणीय आमचे दत्तात्रयजी खांदवे आहेत जयबाबा ट्रान्सपोर्ट. त्यांचं परत एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक चौकार आलाय. चौकाराच्या रूपाने धाबा मारला. संघाची धावसंख्या 31 धावा. चौथ्या षटकाची सुरुवात आहे. आणि या दरम्यान अगदी चेंडू पोचला गेलाय लॉंग ऑनला. सरळ अगदी सेरेमनी बॉक्स मध्ये षटकाचे रन. खूप मोठं आक्रमण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. धाबराकरती धावसंख्या जी आहे 37 धावा आहेत. आणि या दरम्यान कव्हरला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. त्या दरम्यान 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. धावलक शुभेंदू पांडे झटपट पाडण्याचा प्रयत्न करतोय. धावलक 2 पुढे आलाय. संघाची धावसंख्या 39 धावा धावलकवरती आपल्याला पाहायला मिळतात. 39 लॉस ऑफ 3 विकेट्स इन 4th ओव्हर प्रोग्रेस. प्रोग्रेस सगळ्यात महत्वाचं आहे नाही का निखिल. विश्वाताने परत एकदा या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट. फिर से एक बार 6 रन. उमेश कोलते याच्यावरती केलं गेलं आक्रमण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू एक आपण पाहिला जो चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. तिसऱ्या चेंडूवरती सीमारेषेवरती चेंडू अडवला. तिथं 2 धावा आल्या. आणि चौथ्या चेंडूवरती परत एकदा षटकार येताना पाहायला मिळाला. धाबलक 45 धावा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय भन्नाट वेगाचा चेंडू. इथे मात्र जो खेळला जातोय क्षेत्ररक्षण सुरेख असेल. 1च धावा आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. धाबराकर धावसंख्या वाढली जाईल. धाबराकर धावसंख्या 46 रन लॉस ऑफ 3 विकेट आहे. 4थं षटक चालू आहे पहा. अशा प्रकारची जर अगदी तोडफोड गोलंदाजी होत राहिली. अशा प्रकारचं मात्र आक्रमण गोलंदाजावरती केलं गेलं तर इथे धावफलक हा जवळपास 65-70 इथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डाऊन द बॉल. अमरला अमरत्व मिळालं नाही. अमरला परतावं लागेल. चौकसे आसा गर्वाना फुगू नको, गर्वाना फुगू नको. माझ्या रे नादाला लागू नको. माझ्या रे उमेश कोलतेला या चौथ्या षटकात 19 धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या. 2 षटकार आले. 1 चौकार आला. 1 डबल आली. 1 सिंगल आली. आणि त्यांनी महत्त्वाचं म्हणजे एक फलंदाज अमरच्या रूपाने एक फलंदाज बाद सुद्धा केला. 4 फलंदाज बाद झाले. 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो आता सुमित खांदवे हा नवीन फलंदाज असणार आहे. शुभेंदू पांडे आणि सुमित खांदवे ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. उर्वरित 2 षटकं यानंतर अगदी टाकली जाणार आहेत. आणि या 2 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत.
उत्तरेश्वर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात सामना आहे संत नगर. त्यामुळे दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती, कॉल केला जाणार नाही. दोन्ही संघांच्या संघनायकाने 6 ओव्हर झाल्या की टॉससाठी यायचं. जो कॅप्टन येणार नाही त्याला पॅनल्टी दिली जाईल, त्याच्यावरती कारवाई केली जाईल, संघावरती कारवाई केली जाईल. कशी, कोणती, किती ऑर्गनायझर ठरवतील. जाऊ मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आलाय अजय जंगम. ज्या अजय जंगमने 6 चेंडूमध्ये 24 असताना 3 चेंडूमध्ये 14 असताना 1 चेंडू 6 असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला, तो हा अजय जंगम आहे. दुसऱ्या दिवशी 26 जानेवारीला माझ्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन होता 72वा. अरे वेळ वाचवा ना, सुवर्णयुग सुवर्णयुग. अलकातने चेंडू यादरम्यान निश्चितप्रमाणे खेळून काढला जातोय. सुमितच्या बॅटमधून एक सिंगल आली आणि चांगले क्रिकेट आहे सुमितचं, कारण शुभेंदू पांडे खूप आक्रमक आहे, त्याच्या बॅटमधून झटपट धावा येतात. मग इथे साथ देत असताना एक सिंगल घ्यायची, त्याला स्ट्राईकला आणायचा, आपण नॉनस्ट्राईकच्या बाजूला जाऊन थांबायचं, हा प्रयत्न सुमितचा आहे आणि त्यात त्याला यश आलं. धाबलक 47. 3 षटकामध्ये 27 धावा होत्या. त्यानंतर अक्षरशः 19 आल्या. थोडासा टाइम झालेला चेंडू स्वतः गोलंदाज चेंडू कव्हर करेल, तिथे 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. धाबरका धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल, ती आता 48 वरती धाबलक. या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय 48 रन. 48 वरती धाबलक जो आहे. डावखुऱ्याने परत एकदा. या दरम्यान सुमितच्या बॅटमधून चेंडू लॉंग ऑफला खेळलाय, तिथं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जेम्स झाला. असा गर्वाने फुगू नको, गर्वाने फुगू नको, माझ्या रे नादाला लागू नको. सुमितच्या रूपाने धक्का क्रमांक बसला गेलाय, तो या ठिकाणी 5वा. 5 बाद. धाबलकावरती धावसंख्या जी आहे ती 48 धावा आहेत. 5वं षटक अजय जंगमच्या रूपाने चालू आहे. सुमित खांदवे बाद झालाय. नवीन फलंदाज राम मैदानाच्या आतमध्ये. रामनाथ मोजे हा आपल्याला जो पाहायला मिळतोय, शुभेंदू पांडेच्या बॅटमध्ये चेंडू आला नाही, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. धाबलकावरती धावसंख्या आपण पाहतोय जी असणार आहे ती 48 वरती स्थिर आहे. 5 फलंदाज बाद आहे. 5 बाद 48 धावा आहेत. गोलंदाज मार्गावरती परत येतात तयार. या दरम्यान चेंडू हवेत, इथे मात्र प्रयत्न केला गेला होता, झेल होऊ शकला नाही. 49 49 वरती धाबलक. परत एकदा यावेळेस अगदी आपण पाहतोय पंचाकडे अपील या दरम्यान जे केलं गेलं आणि पंचांचा कोणताच निर्णय इथपर्यंत मात्र पोहोचला गेलेला नाही आहे. तर पंच आपली फक्त जागा बदलत आहेत. यावरून फलंदाज निश्चितप्रमाणे आपण पाहूया, जो इथे मात्र नाबाद आपल्याला जो पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3ऱ्या पंचाकडे निर्णय आलाय. 3ऱ्या पंचाकडे निर्णय आलेला आहे.
तिसऱ्या पंचाकडे जो काही निर्णय आहे तो निर्णय याला थोडासा वेळ लागला जातोय. फलंदाज बाद आहे की नाही मात्र पाहिलं जाते आणि निर्णय आलाय. त्यामुळे आता कंटिन्यूस सामना निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. निर्णय चेंडू आलाय. 49 धावा आहेत. 5 षटकं संपली. शेवटचे षटक टाकण्यासाठी स्वतः कॅप्टन दत्ता गायकवाड आणि समोरच्या बाजूला शुभेंदू पांडे हा फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नादाला लागू नको. समजू नको मला साधा आणि भोळा नाद खुळा. बॉल द्या दुसरा. इथे आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि शुभेंदू पांडे पोहोचलाय. 2 धावा आल्यात. याच दरम्यान धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 57 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या दरम्यान शुभेंदू पांडे सेट अँड फायर. संघाची धावसंख्या 63. त्यातल्या 14 चेंडूत 38 धावा एकट्या शुभेंदू पांडेच्या आहेत. हा चेंडू डॉट. शेवटच्या षटकातले अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. म्हणजे या 2 चेंडूवरती 2 बिघीड जरी आले तरी संधी आहे अर्धशतक पूर्ण करण्याची. आणि या दरम्यान एक तर आलाय. चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. षटका चेहरा. धावफलक वाढला गेला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 69 धावा. 69 आजच्या दिवसभरातला हाय स्कोर आहे. 69 आणि इथे मात्र चेंडू हवेत असेल. चेल सुटला. बनवल्या गेल्या त्या 71 जिंकण्यासाठी 72 धावा बनवायच्या आहेत. नाबाद खेळी पाहायला मिळाली शुभेंदू पांडेची. एकूण 46 धावा 17 चेंडू. आयोजित उत्तरेश्वर करंडक पर्व दुसरं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्व क्रीडा प्रेमींचं, सर्व क्रीडा दर्शकांचं, सर्व संघांचं, सर्व संघ मालकांचं आणि या संघात खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचं उत्तरेश्वर तरुण मंडळाच्या वतीने व समस्त ग्रामस्थ लोहगावच्या वतीने मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. संतनगरचा कॅप्टन अजूनही आलेला नाही. मी मगाशी एक सूचना केली होती. 2 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही 2 मिनिटं तिथं टॉससाठी जर नाही आला तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल.
चला फलंदाज लवकर पाठवा. सुवर्णयुग. 1:44 झालेले आहेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. याच्यानंतर अजून 4 सामने आहेत. याच्यानंतर 4 सामने आहेत. लक्षात घ्या, 1:45 वाजलेत. बॅट्समन चला. लोहगावचा राजा उत्तरेश्वर तरुण मंडळ आयोजित उत्तरेश्वर करंडक पर्व दुसरा आहे. पर्व पहिल्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन या संघाचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळेस मला चांगलं आठवते की पर्व 1 मध्ये ओप्पो कंपनीच्या माध्यमातून गेट वगैरे निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाले होते. तर दोन्ही संघाच्या संघनायक चला. टॉससाठी आदरणीय दीपक दादा खांदवे यांना विनंती करेल आपण टॉससाठी यायचंय. दीपक दादा खांदवे यांच्या शुभास्ते यानंतर या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. संतनगर आणि त्यांच्या विरोधात उत्तरेश्वर स्पोर्ट्स हा सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. 12च्या सरासरीने धावा टॉस झाला. कोणी जिंकला टॉस? ओके. काय घेणार? बॅटिंग. ओके. स्ट्राईकला आपण पाहूया फलंदाज जो आहे ऋषी उमेश कोलते आणि पहिल्या चेंडूवरती ऋषीने खेळलेला सूर्यप्रकाशचा चौकार 4 रन अमोल पवारला. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. परत एकदा बॅक टू बॅक त्याच ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न. तिथं मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेल. 1 धावेल. धाबलं की इकडे पुढे जाईल. धाव संख्या 5 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 5 रन विदाऊट लॉस. 5 धावा. ऋषिकेश आणि उमेश ही जोडी आपण पाहतोय सुवर्णयुग संघाकडून जी आहे. 72 धावा खूप मोठी धावसंख्या नाहीये, परंतु इथं गोलंदाजी पाहता ह्या धावा खूप जिकरीने पूर्ण कराव्या लागतील सुवर्णयुग संघाला. अचानक डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय पाच वरती धापलक आहे. उत्तरेश्वर स्पोर्ट्स संघाने उत्तरेश्वर स्पोर्ट्स आणि संतनगर यांच्यामध्ये जो का टॉस झाला तर त्याच्यामध्ये टॉस हा संतनगर संघाने जिंकला आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. आणि या चौकाराच्या रूपाने धाबलक पुढे जाऊन पोहोचेल तो 9 या धावसेकंदवरती आपल्याला धाबलक पाहायला मिळतोय. हिशोबाने भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळतोय. जोरदार मारा अमोल पवार याच्याकडून. धाबलक धावसंख्या जी आहे ती इथे 9 वरती धाबलक स्थिर आहे. 2 चौकार या षटकात
जे आपल्याला पाहायला मिळाले. एक खेळला ऋषिकेशने आणि एक खेळला उमेशने. दिशेने चेंडू खेळून करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल सूरज शर्मा, कॅप्टन आहे सूरज शर्मा. त्या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. षटक्रमांक संपलं जाईल ते इथे पहिलं. दोन्ही फलंदाज 5-5 धावा बनवत अजूनही खेळपट्टीवरती आहेत. संघाची धावसंख्या 10 आहे आणि ऋषिकेशने 2 चेंडू खेळलेत. एका चौकाराच्या मदतीने 5 धावा आहेत. उमेश 4 चेंडू खेळलाय, 5 धावा आहेत. त्याने सुद्धा एक चौकार खेळलेला आहे. नवीन एकदा गोलंदाज मला कधी कोणी तो आपण पाहूया. रवी सर, थोडंसं वेळ वाचणं गरजेचं असेल, आपल्याला विनंती आहे. उर्वरित 30 चेंडूमध्ये अर्थात 5 षटकामध्ये 62 धावा अजूनही म्हणजे बनवायच्या आहेत. आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आता आपल्याला मला वाटते कदाचित रवी निंबाळकर असण्याची शक्यता किंवा सूरज शर्मा असेल. पण गोलंदाज जो आलाय तो गोलंदाजी मार्गावरती जितेंद्र. वेळ वाचणं गरजेचं आहे सूरज. या दरम्यान चेंडू उंची घेतोय. पहिल्या चेंडूवरती जितूला जितेंद्रचा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. सिंगल मिळतीये. सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 61 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 28 आणि या 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण बघतोय निखिल मोजे स्ट्राईक एंडला. गोलंदाज तयार. जितेंद्र, हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा उसळी घेऊन जातोय. फलंदाज आशाळभूत नजरेनं पाहत राहिला आणि अशा वेळेला एका निर्धाव चेंडूची सांगता होती. या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने धावफलक स्थिरावलंय ते 1-11 या धावसंख्येवर. मोठमोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी इथे चांगला प्रयत्न ऑनसाइड मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावत सुटला. चेंडूला अडवलं, फेकलं. तत्पूर्वी मात्र 2 धावा घेण्यासाठी पुरेसा अवधी आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 13 धावा धावफलकावरती लागतात. जितेंद्र निखिलसाठी हा चेंडू चांगला फटका आहे. बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा झेल टिपलाय. दुसरा आंतरा बसतो. एकाहत्तर धावा जमवल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या अमर युवा प्रतिष्ठान या संघानं आणि 72 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला आपण बघतोय सुवर्णयुग स्पोर्ट्स.
आणि या 72 धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ज्या प्रकारे सुरुवात व्हायला हवी तशी सुरुवात पाहायला मिळाली नाही. सुरुवातीचे 2 चौकार वगळता उर्वरित चेंडू आपण बघतोय गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी बेनिफिशियल आपण पाहतोय. दरम्यान नौका फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होतोय. संकेत मोजे स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय ऋषी मोजे. भाऊ भाऊ आहेत खरं तर. स्टीवा मार्कवा, त्यानंतर इरफान पठाण, युसुफ पठाण, बरेचसे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिले. परंतु आता लोहगावच्या या ग्रामीण क्रिकेटमध्ये, गाव चॅम्पियनमध्ये या बंधूंच्या जोडीला आपल्या संघाला सावरावं लागणार आहे. समोर जितेंद्र ठाकलाय. जितेंद्रचा हा चेंडू बराच वेळामध्ये पुन्हा एकदा संधी आहे विकेट मिळवण्याची, परंतु क्षेत्ररक्षक बराचसा दूरवर होता, चेंडूपर्यंत पोहोचणार. तत्पूर्वी मात्र चेंडू जमिनीवरती सेफ लँड झाला. 1 धाव निश्चितपणे पूर्ण होती आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 7.00च्या सरासरीने 14 धावा जमवल्या. उर्वरित येणारे अजूनही चेंडू शिल्लक आहेत 24. जिंकण्यासाठी 58 धावा. पर ओव्हर रिक्वायर रन रेट आपण बघतोय 14.50. 14.5 धावांची सरासरी प्रति षटकामागे राखावी लागणार आहे जर का हा सामना जिंकायचा आहे. परंतु आपण बघतोय सामन्यांचा थरार सुपर 12चा आहे. इथे तुम्हाला जिंकणं मी म्हणेन फार गरजेचं आहे. अन्यथा जर का इथे पराभूत झाला तर मग तुम्हाला कॉलबॅकमध्ये जाऊन बसावं लागेल आणि मग दुसरे संघ कशा प्रकारे कामगिरी करतात त्यावरनं तुमचं अस्तित्व या टुर्नामेंटमधलं ठरणार आहे. अशा वेळेला मेहनत करावी लागणार, प्रयत्न करावे लागतील, शेवटपर्यंत झुंजावं लागेल आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे. आपण नेहमी म्हणतो ना की जितका मोठा संघर्ष तितकं मोठं यश. आणि इथे संघर्ष करण्याची वेळ आता आपण बघतोय अमर युवा प्रतिष्ठानच्या अगेन्स्ट सुवर्णयुग स्पोर्ट्सवरती टाकलेली आहे. सुवर्णयुग 24 चेंडू 58 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय अमोल पवार. पहिला चेंडू अमोलचा फुलटॉस. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेनं धावत सुटला, चेंडूला उचललं, फेक केली आहे लॉंग ऑफमध्ये. तत्पूर्वी एक सिंगल मिळते आणि ह्या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 15 धावा धावफलकावरती लागतात. RS खांदवे क्रिकेट ग्राउंड. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने पाहावे तशा प्रकारचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. हा चेंडू मोठा फटका आहे, फेकून दिला चेंडूला सरळ मिड विकेटच्या दिशेनं. 6 धावांसाठी षटकार. डीजे राजन इन द मिक्स. फलंदाजी करताना फलंदाजाचं पदलालित्य फार महत्वाचं आहे. फुटवर्कचा वापर फार महत्वाचा असतो आणि अशा वेळेला आपण बघतोय स्ट्राईक एंडला जो फलंदाज खेळतोय ऋषी मोजे, त्यानं चेंडू जसा आला तसा आपला संपूर्ण भार मागच्या पायाला अर्थातच उजव्या पायावरती घेतला, संपूर्ण शरीर त्यानं वळवलं आणि मिड विकेटच्या दिशेनं मारलेला एक मोठा ताकदवान फटका 6 धावा देऊन जातोय. 6 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलाय. 21 धावा धावफलकावरती लागतात. अशा अनेक फटके मारावे लागतील जर का या सामन्यामध्ये जिंकायचं आहे. एक षटकार तर आलाय, उर्वरित काही षटकार चौकारांची आतषबाजी होणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाज टिचून मारा करतोय अमोल पवार. व्हेरिएशन मिडल स्टिकच्या समोर चेंडू फेकला, चेंडूला राईज केलं, टॉस केला आणि फलंदाजाच्या अंगाच्या अगदी जवळून चेंडू यष्टिरक्षकाकडे ट्रॅव्हल करतोय. दरम्यान मात्र एका निर्धाव चेंडूचा खेळ संपला आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने धावफलक स्थिरावलंय ते 21 या धावसंख्येवरती. हा चेंडू ऑनसाइड मध्ये मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. डीजे राजन इन द मिक्स. हॅलो. या दरम्यान सन्माननीय अतिथी सोमनाथ खांदवे साहेब इथे उपस्थित झालेत, ज्यांनी अमूल्य असा वेळ या उत्तरेश्वर करंडकासाठी दिलाय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आपण अतिथी मंचावर विराजमान होऊन या शृंखलेचा आनंद घ्यायचा आहे. अमोल पवार. अमोलचा हा चेंडू यष्ट्यांच्या अगदी वरून जातोय. फलंदाज थोडासा संभ्रमात पडला आणि दरम्यान एक निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं समीकरण काहीसं वेगळं. येणारे 19 चेंडू निर्णायक विजयासाठी 45 धावांची गरज आहे. अमोल पवार. ऋषी मोजे स्ट्राईक एंड वरती आहे. 7 चेंडूंमध्ये 18 धावा त्याने जमवल्यात.
हा चेंडू लेट कट केलाय, रूम बनवली, थर्डमॅनच्या दिशेनं ट्रॅव्हल करतो आणि अंतिम क्षणाला डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. योगी तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये धावा जमवल्या त्या अद्यापपर्यंत 2 बाद 31. उर्वरित 3 षटक अर्थातच येणारे 18 चेंडू आणि धावा करायच्या ते 41. फार मोठं समीकरण आहे, परंतु या समीकरणाचा पाठलाग सुद्धा केला जाऊ शकतो. फक्त खेळपट्टीवरती तग धरून उभं राहणं फार महत्त्वाचं आहे. आपण वारंवार उल्लेख करतोय पहिल्या सामन्याचा, ज्या सामन्यामध्ये 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना बॅक टू बॅक गेलेले 3 विकेट आणि फलंदाजीचा संपूर्णपणे लडखडलेला डाव आपण पाहिला शिवराज स्पोर्ट्स या संघाचा, ज्या संघाला 14 धावा अगदी सहजरित्या जमवता आल्या असत्या, परंतु अति घाई केली आणि बॅक टू बॅक विकेट टाकून तंबूमध्ये परतले. त्यानंतर आपण पाहिलं तो सामना प्रतिस्पर्धी संघाने जिंकला. तशीच काहीशी परिस्थिती इथे होऊ नये यासाठी दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवरती सेट होणं फार महत्त्वाचं आहे. सेट झालेत, शेवटपर्यंत तग धरणं फार महत्त्वाचं आहे. 2 फलंदाज आपण बघतोय. ऋषी मोजे 8 चेंडूंमध्ये वैयक्तिक धावा त्यानं 22 केल्यात. त्याचा सहकारी संकेत मोजे आपण बघतोय, त्याला चांगली साथ देतोय. 2 चेंडू त्यानं फेस केले, 2 धावा जमवल्यात. योगेश निंबाळकर आपण बघतोय, उत्तरेश्वर स्पोर्ट्स चे कर्णधार आहेत आणि युक्त्या लढवतात आता, कारण त्यांनाही माहिती आहे सुपर 12चा थरार जर का इथे तुम्ही तुमचं अस्तित्व सिद्ध केलं तर उत्तरेश्वर करंडकापर्यंत पोहोचण्याचा तुमचा मार्ग मोकळा असेल. परंतु इथे जर का तुम्ही अपयशी ठरलात तर मग दुसऱ्या संघांच्या कामगिरीवरती अवलंबून तुम्हाला राहावं लागणार आहे कॉलबॅकमध्ये. त्यामुळे इथे तुम्हाला मेहनत करावीच लागणार, संघर्ष करावा लागणार आणि त्या संघर्षाची तयारी योगेश निंबाळकर आणि त्यांचे सर्व सहकारी आता करतायत. या दरम्यान आमचे सन्माननीय अतिथी सूर्यकांत अप्पा निंबाळकर साहेब इथे येत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांनाही विनंती करूयात आपण या अतिथी मंचावरती विराजमान होऊन या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा आहे. फार मोठं भारदस्त असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. लोहगावचा राजा उत्तरेश्वर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा उत्तरेश्वर करंडक 2021 हे दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वाच्या 5व्या दिवसामध्ये आपण बघतोय सुरू असलेला सामना सुवर्णयुग स्पोर्ट्स विरुद्ध अमर युवा प्रतिष्ठान. पहिल्यांदा फलंदाजी केली, 71 धावा जमवल्या त्या अमर युवा प्रतिष्ठान या संघानं आणि 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुवर्णयुग. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सुमित खांदवे. चौथं षटक सुमित घेऊन आलाय. समोर स्ट्राईक एंडला संकेत मोजे, वैयक्तिक 2 चेंडू. हा चेंडू चांगला फटका आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये प्रयत्न केला गेला होता चेंडूला कॅरी करण्याचा, परंतु अंतिम क्षणाला दैव बलवत्तर म्हणावं लागेल संकेतचं, जिथे जीवनदान मिळालं त्याचबरोबरीने एक सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 32 धावा धावफलकावरती लागतात. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित बरेचसे चेंडू बाकी आहेत, बऱ्याचशा धावा अजूनही जमवायच्या आहेत. 40 धावांचा पाठलाग अजूनही होणं बाकी आहे. पुन्हा एकदा सुमित. हा चेंडू चांगला फटका ऑनसाइड मध्ये ताकदीचा वापर केलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेटून चेंडू सीमा पार चौकार. फलंदाज ऋषी मोजेचं कौतुक करायला हवं. त्याने हेरलं ऑनसाइड मध्ये वायडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये दरी होती, पोकळी होती, त्या दिशेने त्याने ताकदीचा वापर केला. जमिनीला पॅरल अगदी समांतर फटका खेळला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून चेंडू गेला सीमापार चौकारासाठी. 4 धावा येत आहेत. 4 धावांच्या बरोबरीनं 36 धावा धावफलकावरती लागत आहेत. 16 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. 36 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सुमित खांदवे. सुमितचा हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपण बघतो वायडिश लॉंगॉनचा प्रयत्न करतो.
41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 15 चेंडू 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उत्तरेश्वर करंडक 2021 आणि या करंडकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्न करतोय. हा चेंडू ऑन साइड मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तयार आहे. चेंडूला अडवतोय, फेक करतोय. तत्पूर्वी मात्र चेंडूवरती मिळते एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 41 धावा धावफलकावरती लागत आहेत. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. 11.18च्या सरासरीने 41 धावा आल्यात. 2 फलंदाज बाद आहेत. उर्वरित 10.33 धावांच्या सरासरीने 31 धावा अजूनही करायच्या आहेत. सुमित खांदवेचा हा चेंडू मोठी ताकद लावली आणि सीमा रेषेच्या अगदी जवळ. चांगला प्रयत्न होता झेल टिपण्याचा. 2 खेळाडू धडपडले, प्रयत्न केले, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न कंटिन्यू त्यांचे पाहायला मिळाले. आणि ज्या क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, त्याचा पाय सीमारेषेवरती होता आणि या कारणामुळे आपण बघतोय 6 धावा मिळत आहेत. 6 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावत आहे. तब्बल धावफलकावरती धावा होत आहेत त्या 47. 13 चेंडू आणि अजूनही 25 धावांची गरज आहे. सुमित खांदवे तयार आहे. वैयक्तिक कोट्यातलं हे पहिलं षटक फेकतोय. 5 चेंडू त्याने अद्यापर्यंत फेकलेत. हा चेंडू चांगला फटका आहे ऑनसाइड मध्ये. पुन्हा एकदा ताकदीचा वापर केलाय. 2 क्षेत्ररक्षक पुन्हा तेच प्रयत्न करतायत. ते क्षेत्ररक्षकांची चिकाटी बघायला हवी. धावा वाचवण्याचा प्रयत्न करतात, आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात, परंतु या 2 फलंदाजांनी मात्र थांबायचं नाव घेतलेलं नाहीये. इथे धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात त्या 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीने 49 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर. उर्वरित 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 11.50 ची सरासरी राखायची आहे. या दरम्यान लोहगावचे आमचे सन्माननीय युवा उद्योजक रोहित काकडे साहेब इथे येत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती, आपण अतिथी मंचावर विराजमान होऊन या शृंखलेचा आनंद घ्यायचा आहे. 12 चेंडू 23 धावा सातत्य आपल्याला पाहायला मिळते ऋषी मोजेच्या फलंदाजीतलं, ज्यानं सुरुवातीपासून कंटिन्युअसली आपण बघतो सातत्य ठेवलंय. 11 चेंडूंमध्ये 31 धावा त्यानं जमवल्यात. 281.82चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. फार चांगलं योगदान ऋषी मोजेचं आपल्याला पाहायला मिळते. त्याला तितकीच चांगली साथ संकेत देतोय. 5 मध्ये 11. जितेंद्र 5व्या षटकाचा मारा करण्यासाठी आपण बघतोय खेळपट्टीच्या दिशेने आलाय. अमर युवा आणि सुवर्णयुग हॅलो. जितेंद्रचा हा चेंडू निश्चितच 1 बाउंस सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सिक्स आहे, माफ करा, 6 आहे चौकार. DJ Sachin. पहिल्या चेंडूवर आला षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत त्या 55.
जमिनीलगतचा फटका आहे. क्षेत्ररक्षक कॅरी करतोय, थ्रो करतोय. तत्पूर्वी मात्र मिळतीये सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावतोय. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. सुवर्णयुग आपण बघतोय प्रयत्न करतायत ऋषी मोजे आणि संकेत मोजे. त्यांच्या अगेन्स्ट प्रयत्न सुरू आहेत या सामन्याला आपल्या खिशात घालण्यासाठी अमर युवा. हा चेंडू चांगला फटका आहे, अतिशय देखणा फटका, डोळ्यांचे पारणे तोडणारा षटकार. Don't forget name of the bride. It's DJ Sachin. षटकार आला. षटकाराच्या बरोबरीनं 62 धावा धावफलकावरती लागत आहेत. 9 चेंडू आणि त्या उर्वरित 10 धावांची आवश्यकता आहे. दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीने 64 धावा धावफलकावरती येत आहेत. 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष केला फलंदाज ऋषी मोजे आणि त्याचा सहकारी संकेत मोजेनं आणि त्यांच्या संघर्षाला आता यश येईल अशी आशा पल्लवित झाली आहे. शेवटचे 8 चेंडू 8 धावांची गरज आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेनं भरलेला खेळ. शेवटच्या चेंडूवरती शेवटचा निर्णय येईपर्यंत सांगणं कठीण. पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. चला या पुढचा सामना जो होणार आहे त्यांनी तयार राहायचं आहे. उत्तरेश्वर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात संतनगर. हा चेंडू चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो. सात चेंडू आणि आता 2 धावांची गरज आहे. दरम्यान एक डॉट बॉल आणि उर्वरित समीकरण 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. इप्राज खानवे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांनाही विनंती आपण अतिथी मंचावर विराजमान होऊन या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा आहे. चला उत्तरेश्वर आणि संतनगर हा सामना संपल्या आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. टॉस कोणी जिंकलाय? सहा चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 2 धावा. अनौपचारिकता शिल्लक आहे, औपचारिकता शिल्लक आहे फक्त. गोलंदाज सूरज शर्मा, 2 धावाही वाचवल्या जाऊ शकतात. प्रयत्न व्हायला हवेत. अटॅकिंग फील्ड, आक्रमक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला हवं. या 2 धावा वाचवण्यासाठी सामना बरोबरीच सुटला तर सुपर ओव्हर आणि सकाळी सुपर ओव्हरला सामोरं जावं लागलंय. शेवटचे 6 चेंडू 2 धावा. समोर स्ट्राईक एंडला ऋषी मोजे. आक्रमण
आणि हा डॉट बॉल. 5 चेंडू आणि आता 2 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न होत आहेत दोन्ही संघांकडून. गोलंदाज तयार. सूरज शर्मा टू ऋषी. हा चेंडू चांगला फटका आहे आणि हा 4 धावांसाठी धन्यवाद शुभम. नुकत्याच पार पडलेल्या सामन्यामध्ये आपण बघतोय सामनावीराचा पुरस्कार ऋषी मोजे ज्यानं तब्बल धावा केल्या 42 15 चेंडूंमध्ये. आपण ऋषीला विनंती करूया सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. आणि टॉस बहुधा जिंकलाय तो उत्तरेश्वर स्पोर्ट्सनं. आपण आपला निर्णय लगेच कळवायचा आणि त्यावरती आपण अंमलबजावणी करायची. संतनगरने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. उत्तरेश्वर संघाला विनंती आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि संतनगर आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. गणेश खांदवे प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि त्यांच्या वतीने आपण बघतोय ऋषी मोजे ज्यानं 15 चेंडूंमध्ये 42 धावांची बहारदार खेळी केली आणि या सामन्यातला सामनावीर ठरला. त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. सोमनाथजी खांदवे आणि सूर्यकांत